जगन्नाथपुरीची अद्भुत कथा भाग 5. भगवान जगन्नाथांच्या मूर्ती अपूर्ण का आहेत? या दिव्य स्वरूपामागील रहस्य. भगवान जगन्नाथांच्या मूर्ती पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. भगवानांना हात पूर्ण का नाहीत, पाय का नाहीत आणि त्यांचे डोळे इतके मोठे का आहेत? ही केवळ शिल्पकला नाही, तर त्यामागे दडलेला आहे एक अतिशय गूढ आध्यात्मिक संदेश. अपूर्ण मूर्ती की परमेश्वराची पूर्ण इच्छा. राजा इंद्रद्युम्नांनी दार उघडले तेव्हा त्यांना 3 दिव्य मूर्तींचे दर्शन झाले. राजा प्रथम क्षणी दुःखी झाले. माझ्या अधीरपणामुळे प्रभूंच्या मूर्ती अपूर्ण राहिल्या. पण त्याच वेळी आकाशातून दैवीवाणी आली, राजन, दुःखी होऊ नकोस, हेच माझे इच्छित स्वरूप आहे. कलियुगात मी याच रूपात पूजला जाईन. त्या दिवसापासून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे हेच अद्वितीय स्वरूप संपूर्ण जगात पूजले जाते. मोठे गोल डोळे का? जगन्नाथ संप्रदायात असे मानले जाते की भगवानांचे मोठे डोळे म्हणजे ते प्रत्येक भक्तांवर अखंड प्रेमाने लक्ष ठेवतात. त्यांच्या दृष्टीने राजा आणि गरीब, जात, धर्म, भाषा किंवा देश कोणताही भेद नाही. सर्व भक्त त्यांच्यासाठी समान आहेत. हात अपूर्ण का? परंपरेनुसार एक सुंदर अर्थ सांगितला जातो. भगवान म्हणतात, माझे हात दिसायला अपूर्ण आहेत, पण माझी कृपा संपूर्ण विश्वाला कवेत घेते. ईश्वराला हातांची गरज नसते, त्यांची कृपा सर्वत्र पोहोचते. पाय का नाहीत? भगवानांच्या मूर्तींना पाय नाहीत. याचा अर्थ असा सांगितला जातो की मी एका ठिकाणी बसलेला दिसतो, पण माझे अस्तित्व संपूर्ण विश्वात आहे. आणि म्हणूनच वर्षातून एकदा भगवान स्वतः मंदिराबाहेर येतात. रथावर बसून ते भक्तांकडे जातात. भगवान जगन्नाथांच्या चेहऱ्यावर नेहमी एक गोड हास्य असते. ते जणू प्रत्येक भक्ताला सांगतात, भिवू नकोस, मी सदैव तुझ्यासोबत आहे. भगवान जगन्नाथाच्या मूर्ती दगडाच्या नसून पवित्र दारुब्रह्म म्हणजेच दिव्य लाकडापासून बनवलेल्या आहेत. यातून एक महान संदेश मिळतो. हे शरीर नश्वर आहे, पण आत्मा आणि परमात्मा शाश्वत आहे. म्हणूनच विशिष्ट कालावधीनंतर नभकलेवर या परंपरेनुसार नवीन मूर्ती तयार केल्या जातात, परंतु भगवानांचे दैवी तत्व कायम एकच राहते. नभकलेवर म्हणजे काय? नभकलेवर हा शब्द 2 संस्कृत शब्दांपासून बनला आहे. नव म्हणजे नवीन आणि कलेवर म्हणजे शरीर. म्हणून नभकलेवर म्हणजे नवीन शरीर धारण करणे. जगन्नाथपुरीच्या परंपरेनुसार भगवान जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती ठराविक कालावधीनंतर बदलल्या जातात. हा सोहळा नभकलेवर म्हणून ओळखला जातो. यावेळी अत्यंत पवित्र नियमांनुसार विशिष्ट नियम म्हणजे दारू ब्रह्मवृक्ष शोधले जातात. त्या लाकडापासून नवीन मूर्ती तयार केल्या जातात. जुन्या मूर्तींमधील ब्रह्मपदार्थ म्हणजेच अत्यंत गुप्त व पवित्र दैवी तत्व विधीपूर्वक नवीन मूर्तींमध्ये स्थापित केला जातो. त्यानंतर जुन्या मूर्तींना मंदिर परिसरातील कोइला वैकुंठ येथे समाधी दिली जाते. आणि नभकलेवर किती वर्षांनी होतो? तो दरवर्षी होत नाही. जेव्हा हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास येतो, तेव्हा नभकलेवर सोहळा होतो. साधारणपणे 12 ते 19 वर्षांनी हा योग येतो. यामागील संदेश, शरीर बदलते पण आत्मा अमर असतो. भगवान या परंपरेतून भगवद्गीतेतील हा संदेश देता की शरीर नश्वर आहे, परंतु दैवी तत्व आणि आत्मा शाश्वत आहे. यातून आपल्याला शिकवण मिळते. आपण अनेकदा बाह्यरूपावरून माणसाचे मूल्य ठरवतो, पण भगवान जगन्नाथ शिकवतात, रूप नाही तर भाव महत्त्वाचा आहे. परमेश्वराला महागडे दागिने किंवा मोठा सन्मान किंवा वैभव नको असते. त्यांना हवे असते निर्मळ मन, निस्वार्थ प्रेम आणि खरी भक्ती. पुढील भाग आता सुरू होणार आहे. या मालिकेतील सर्वात महत्त्वाचा अध्याय, भगवान जगन्नाथ वर्षातून एकदाच मंदिराबाहेर का येतात? रथयात्रा कशी सुरू झाली? गुंडीच्या मंदिराचे रहस्य काय आहे? याच अद्भुत कथेचा उलगडा आपण भाग 6 मध्ये जाणून घेऊयात.